नमस्कार, मी ॲडव्होकेट बद्रीनारायण भुमरे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पैठण विधानसभा प्रमुख। आज मी आपल्याला एक सांगू इच्छितो, या पैठण तालुक्याचे आमदार संदीपान भुमरे ज्यांनी केला तालुका भकास, तेच म्हणते मी करतो जिल्ह्याचा विकास। मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं की आज पैठण तालुक्यामध्येच काय, पण स्वतःच्या गावामध्ये सुद्धा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। मित्र, त्यांनी अनेक योजना राबवल्या, खेरड्यामधून एक 6 कोटीची योजना राबवली, पण तरीही अद्याप या 25 वर्षात गावाला आज रोजी 8-8 दिवस पाणी प्यायला मिळत नाही। टँकरची सुद्धा व्यवस्था नाही। आज रोजी मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो हा की आजही लोक गावामधले या चेंबरवर पाणी भरतात। म्हणजे काय तुम्ही विकास केला म्हणता, गावचा विकास करायचा म्हणता, आणि आज तुम्ही चालले का जिल्ह्याचा विकास करायला। आज साहेब तुम्हीच मंत्री महोदय, तुम्ही स्वतः या जालना पाईपलाईनचं जे पाणी आहे, पाणी पुरवठ्याचं पाईपलाईन जे आहे, त्या पाईपलाईनवरून आपण स्वतः पाणी पुरवठा स्वतःच्या घराला करता, आणि तुम्ही जर स्वतःला जर पाणी चोरून पित असताल तर या तालुक्याला काय पाणी पाजणार आहे, गावाला काय पाणी आहे। आज गावाला पाणी नाही, तुम्ही सांगू राहिले की मला खासदारकीला निवडून द्या, मी या जिल्ह्याला या शहराला पाणी देईन। अहो, तुम्ही आधी स्वतःच्या गावाला द्या, मग जिल्ह्याला पाणी द्या, या शहराला पाणी द्या। त्या वॉटर ग्रीडची योजना तुम्ही या ठिकाणी म्हणता मी गावामध्ये आणली, गावामध्ये राबवणार आहे। आज गावामध्ये होते तेवढे रस्ते खांदून टाकले आणि पाईपलाईन केल्या, प्रत्येक घराच्या समोर नळाची तुट्टी काढून ठेवली। पण साहेब, पाण्याची काय व्यवस्था आहे? पाणी कुठून आणणार आहे तुम्ही? पाण्याची आज तुमच्या जायकवाडीमध्ये तुम्ही विहिरीची तुम्हाला परवानगी नाही, विहीर नाही, पाईपलाईन नाही, फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम तुम्ही करू लागलेले आहे। आणि असा हा खोटा विकास आजपर्यंत या लोकांना माहिती आहे, आणि आता तुम्ही संभाजीनगरच्या शहराच्या लोकांना दिशाभूल करायला चालले, पण जनता इतकी दूध खुळी राहिलेली नाहीये। तरी मला या ठिकाणी आपल्याला या सर्व जनतेला विनंती करायची, या अशा या खोट्या माणसावर आपण विश्वास ठेवू नये, ही आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराज।